बैलगाडी क्षेत्रातला देव आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य हिंद केसरी कॉकटेल। वेलकम गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आपण आजचा ब्लॉग असणार आहे बैलगाडी शर्यतचा। मी आलो आहे भिवंडीमध्ये बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी। तर आता सेमीचा पहिला फेरा चालू आहे आणि गाड्या अशा सगळ्या प्रकारे सुंदर गाड्या अशा लागलेल्या आहेत आणि आता 0 सेकंदामध्ये गाड्या सुटणार आहेत। कुठली गाडी? राजा सम्राट। कुठली गाडी आहे? 7 नंबर 7 नंबर 5 लाख रुपयाच्या कार्ड मध्ये 1 नंबरचं मैदान केलेलं। 5 लाखाचं 5 लाखाचं आदत तर आता इथंच कळालं आहे की एक मला एवढं म्हणजे बैलगाड्याचे नाव जे बैलगाडी आहे जास्त नावं नाही माहीत, पण कळालं आहे की जे कराडमध्ये तरी 5 लाखाचा मानकरी झालाय। नाव काय त्याचं? राजा सम्राट। राजा सम्राट संभाजीनगर। ती बैलगाडी सुद्धा आता या फेऱ्यामध्ये सेमीच्या फेऱ्यामध्ये आहे। तर अशाच प्रकारे आता सेमीचा दुसरा फेरा चालू आहे। झेंडावाला पण तयार आहे। सेकंड फेऱ्यामध्ये कोण आता जिंकतंय ते बघूया आपण। सोनिया सोन्या कुठे लागला मित्रा? सोन्या 4 नंबर 1 2 ओके। गाडी आपलीच आहे ना भाई? हा मोठा 5 नंबर आहे। 4 नंबर आहे। अशाच प्रकारे 4 सेमीफायनलचे राऊंड झाले। तिसऱ्या राऊंड मध्ये सोन्याची गाडी होती, चौथ्या राऊंड मध्ये माहित नाही, पण बैलगाड्या शर्यत बघायला खूप मजा येते। अजून सेमीफायनल बाकी आहेत, फायनल पण बाकी आहेत। फायनलला कुठल्या गाड्या पोहोचतात त्या पण आता आपण बघूया। तर अशाच प्रकारे आता सेमीफायनलचा 5वा राऊंड चालू झालाय। तर गाड्या कशा जातात, गाड्या कशा पळतात ते बघू। बकासूर हिंद केसरी बकासूर। आता नाही बाई चला आता अशा प्रकारे हिंद केसरी बकासूर सेमीफायनल साठी जात आहे। क्या डॉन प्रिय आणि सगळ्यांना आवडणारा बकासूर बैलगाडी क्षेत्रातला देव। चला आता गाडी लागते मस्त बकासूरची। जॅकी अशाच प्रकारे बकासूर आता शर्यतीमध्ये सेमीफायनलच्या शर्यतीमध्ये लागलेला आहे। तर आता बघूया आपण कुठले सांगतो नंतर।
एक नंबर करून देऊ नका बैल बरोबर पालातील मारेल ना कोणाला मारून देऊ नका सगळे एकमेकांचा हात पकडून उभा राहा का आपल्या पुढे कुठला एक नंबरला होतो ना आपली गाडी. तर आता फायनलचा फेरा होणार आहे राजा आणि सम्राट हे दोघे जण आता फायनल जाते. तर फायनल कशी होते फायनलच्या राऊंड मध्ये काय होते कोण रेस जिंकणार आहे ते बघूया आपण. बघा फायनलचा फेरा आहे महत्वाचा फेरा आहे. कृपया पाठीमागे घ्या समोरच्या मागे घ्या समोरच्या मागे घ्या. सज्ज झाला हवेतले पाखरू सज्ज झाले खाटीशानवर झाले आणि याच्या ऐतिहासिक मैदानातील फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज झाला. फायनलचा फेरा सुटला आणि मध्ये सुंदर अशी लढत आहे. डायव्हरवर बैलाचा आणि बैलाचा टच पडला. सुंदर गाड्यांमध्ये आणि स्टेज खाली करा ग्रामस्थ आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य. तर तुम्ही प्रत्येक बैलगाडा मालकाला लोकसभेचे खासदार श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळामा अशाच प्रकारे आपण आपला जो ब्लॉग आहे तो इकडेच आता स्टॉप करू. नंतर पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग नक्कीच तुम्ही शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा. बाय.